रात्रीची कुठे गेली? किती वाजले? वाजले ते पण कळत नाहीये. वहिनी रात्री उठून बाहेर निघून गेल्या. कुठे? अरे मला काय माहिती, मला माहिती असतं तर इथे तुझ्याशी बोलत बसलो असतो का मी? अरे मग तू बघितलं का नाही? अरे तू मला काय विचारतोयस, मी कसं बघणार? तुला माहितीये ना मला ते दिसत प्रॉब्लेम. अरे हो, तू रात आंधळा आहेस ना? रात आंधळा परत परत बोललास ना. अरे आमचं लग्न अशा परिस्थितीत झालंय ना की मला काही माहिती नाहीये तिच्याबद्दल. बरं एक काम कर, तू आणि ती समोरासमोर बसा आणि स्पष्टपणे बोलून घ्या. हाच सोपा मार्ग आहे. नाही, याहीपेक्षा सोपा मार्ग आहे माझ्याकडे. कोणता? मी आणि तू, तू आणि मी, आपण दोघांनी रात्री तिच्यावर पाळत ठेवायची, तिला रेड हँड पकडायचं रंगे हात, आणि मग मी तिला जाब विचारेन. नवरा बायकोंच्या भांगडीत पडणं हे माझं तत्व नाहीये. आणि हे जे तू सगळं सांगतोयस ना मला, हे निव्वळ वेडेपण आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर मीच बघतो काय करायचं ते. मृगया, अजून तू तुझा प्रॉब्लेम सौरभला सांगितला नाहीयेस? एवढा काही माझा प्रॉब्लेम मोठा नाहीये. अगं तू झोपेत चालतेस, झोपेत. कळतोय का तुला? ही काय साधी गोष्ट आहे का? हो शालू, ऍक्च्युली मला म्हणूनच खूप भीती वाटतेय ग. त्यांनी तुझ्या लग्नात तुला सर्व प्रकारे मदत केली, त्यानुसार तो नक्कीच चांगला माणूस आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याला खरं काय ते सगळं सांगून टाक. हो, मी सांगीन त्यांना लवकरच. अरे देवा, परत झोपेत चालले. कुठून आले होते? बघा मी निघून जाईन, मी परत नाही येणार. उघड ना दार. मी असं काय बोलतो, उघड ना पटकन दार. आता जानू काय एवढं फसवलंस मला? जानू, अरे जानू बाहेर आहे, तुझ्या बाहेर आहे. हाय तुझा जानू. अहो जानू, द्यायला पण बाहेर आहे जानू. अहो मी इकडे. तू? हो. मग ही कोण आहे? काय लाज वाटत नाही माणसाला? कसं होणार हो तुमचं? कसं आयुष्य काढायला माणसाबरोबर? शे बाई बावळट कुठचा. तुमचं जर कोणाबरोबर अफेअर होतं तर का लग्न केलं माझ्याशी? मला सांगायला हवं होतं ना. नाही म्हणजे मी अडचणीत असताना माझ्याशी लग्न केलं त्याबद्दल कौतुक आहे, पण म्हणून त्या बाई बरोबर लफडं. हे बघ, तूच बघ, मला तर काही बघताच येत नाही. म्हणजे मला दिसतं, मला बघता येतं, पण मी बायकांकडे बघत नाही. बाई आली की मी खाली बघतो. मग ती बया कोण होती? अगं मला काय माहित. मी दोनदा तुम्हाला पकडलंय तिच्या बरोबर. महल मधल्या मधुबाला सारखी कुठे जातेस तू? कोणतरी आएगा आनेवाला असणारच ना. तसं काही नाहीये हो. खरं सांगायचं ना तर हो, मी ना झोपेत चालते. काय? हो म्हणजे मी कशी उठते, कधी तो दरवाजा उघडते मला नाही कळत, पण कुठल्या तरी वस्तूला आपटले ना की जाग येते मला. अगं पण तू अशी अचानक कुठे धडकलीस आणि ऍक्सिडेंट झाला तर? होऊ शकतो ना, पण अजून नाही झालाय. पण तुमच्या मनात मात्र त्यामुळे गोंधळ झाला आणि संशय घेतलात ना माझ्यावर. खरं तर आहे ना, मला पण फार फार अपराधी वाटतंय. मी
तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे ग. माहितीये मला, ती समोरच्या खोलीतली तुमची जानू. अगं नाही ग, जानू कसली, जनावर आहे ते. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी प्रीती झिंटाला सुद्धा राखी बांधायला तयार आहे. तसं काहीच नाहीये. माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे, थोडा गंभीर आहे. मला आहे ना, मला रात्रीचं धुरकट दिसतं. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे असं अंधारात अस्पष्ट दिसतं मला. म्हणूनच मी अंधाराला घाबरतो. म्हणजे आपण दोघं उगीच एकमेकांवर संशय घेत होतो. हसण्यासारखं काय आहे? नाही हो, म्हणजे माणूस ना सुरुवातीला आपली चांगलीच बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही तेच केलं. खरंय, पण मृगया, म्हणजे तुझा प्रॉब्लेम तितका सिरियस प्रॉब्लेम नाहीये, पण माझं काय? म्हणजे मी हा असा करत चालेन, पण तुला चालेल? चालेल. खरंच? अगदी खरं. हो, पण ते माझं असं झोपेत चालायचं त्याचं काय? म्हणजे कधी गेले समोरच्याच्या खोलीत चुकून तर? पण आता असं होणारच नाही. का? कारण मी तुला सकाळपर्यंत माझ्या घट्ट मिठीत ठेवणार. शेवटी माणूस म्हटला की गुपिता आली, आणि गुपित जिथे आली तिथे लपवणं छपवणं आलंच. पण संसारात असं लपवणं छपवणं बरं नाही. जितकं बोलू ना तितकं चांगलं, तितकी नाती सुधारतात, एकमेकांबद्दल जास्त कळायला लागतं. त्यामुळे खूप बोला, बायको समोर नाही, बायकोला बोलू द्या.